लाडक्या बहिणींचे कालपासून पैसे येणे सुरुवात झालेले आहे. ऑलमोस्ट जेवढी लाडकी बहीण आहे त्यांचे सगळ्यांचे पैसे आलेले आहेत. तर जानेवारीचा हप्ता ह्या प्रकारे 24 तारखेपासून टाकण्याचं सुरू केलेलं होतं. 24, 25 आणि 26 म्हणजे आजच्या दिवशी जेवढ्या लाडक्या बहिणी बाकी आहेत तेवढ्या सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे त्यांनी टाकून दिलेलं आहे. तर ह्या प्रकारे सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे. ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे नाही आले त्या महिलांनी आपला हा व्हिडिओ बघायचा आहे आणि ह्या प्रकारे तुम्ही प्रोसेस करा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 24 तारखेपासून हप्ता चालू करण्यात त्यांनी ठरवलेलं होतं आणि 24 तारखेपासूनच पैसे टाकणे सुरू झालेले होते. आज आहे 26 तारखेला ऑलमोस्ट सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा नाही झाले ते अपात्र आहे असं समजून घ्या आणि एक प्रोसेस आहे ती बघूया आपण. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ही जे ॲप आहे मी ती ॲप पण सांगणार आहे. इथे जाऊन तुम्ही पहिलं तर लॉग इन करून घ्या आणि सविस्तर तुमची जी काय माहिती आहे ते टाका आणि लॉग इन झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही साईट आहे ती ओपन करायची आहे. इथे खाली 3 डॉट दिलेले आहे ऑरेंज कलरच्या लाईनमध्ये. तर इथे ह्या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि जे काही डिटेल्स आहे ती तुम्ही सविस्तर डिटेल्स भरून घ्या. त्यानंतर डिटेल्स भरल्यानंतर आपलं पेज जे आहे ते ओपन होईल आणि मोबाईल डेटानेच ओपन करायचं आहे. आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आले आहे ते इथं तुम्हाला एक लिस्ट दाखवणार आहे आणि जेवढे पैसे आलेले आहेत ते सगळे इथे तुम्हाला दाखवतील, शो करतील आणि जेवढे पैसे आलेले आहेत ते सगळे शेवटच्या तारखेलाच आलेले आहे, कोणत्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे इथे सगळी माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमच्या खात्यामध्ये पैसे अजून पण आले आहे की नाही. ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे नाही आले त्यांनी काय करायचं आहे की जे अपात्र महिला आहे त्यांची पण एक लिस्ट तयार झालेली आहे, त्यांचीसुद्धा एक साईट आहे. तर त्या साईटवर जाऊन तुम्ही चेक करायचं आहे आणि ज्या महिलांना 1 पण रुपया आला नाही त्यांनी इथे अर्ज द्यायचा आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही परत बाहेर जाशाल तर इथं तक्रारचं एक ऑप्शन दिलेलं आहे बॅक साईडला, खालच्या साईडला. तर इथं तुम्ही तक्रार करू शकता की आतापर्यंत मला 1 पण हप्ता आलेला नाही किंवा 2 हप्ते आलेले आहे, डिसेंबरचा हप्ता आला नाही, जानेवारीचा हप्ता नाही आला. तर ह्या प्रकारे इथे तुम्ही एक तक्रार देऊ शकता, ज्याकरून तुमची ही तक्रार आहे ते पर्सनली ते लोक चेक करतील आणि चेक केल्यानंतर तुम्हाला जे काही माहिती आहे ते सांगून देतील. अगर पैसे तुमचं लिगली येणार आहे, अप्रूव्ह झालेलं आले नाही तर ते तुमच्या खात्यामध्ये पैसे ऑटोमॅटिक येऊन जातील. तुम्ही ज्या महिलांना पैसे नाही आले त्या महिलांनी इथे जाऊन तक्रार करायची आहे. ह्या प्रकारे तुम्हाला पैसे येऊ पण शकतात. त्यानंतर लाडकी बहीण योजना पैसे वाटप 2100 रुपये करू असे आश्वासन महायुतीचे नेत्याकडून देण्यात आले. आता लाडकी बहीण योजनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी वक्तव्य केलेली आहे. ती वक्तव्य काय आहे तेही जाणून घेऊया आपण. राज्यातली विधानसभा निवडणूक लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. महायुती सरकारने विधानसभा निवडणूक लाडकी बहीण योजनेमुळे मोठे यश मिळाले. विधानसभा निवडणूकचा निकाल लागल्यानंतर आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे. विधानसभा निवडणूकपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनाच्या सगळ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आमची सरकार आली तर आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ. तर 2100 रुपयाची वाढ होणार आहे मार्च महिन्यापासून, कारण 2 फेब्रुवारीपासून बजेट ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता पडण्यास सुरू होणार आहे. तर महिलांना पैसे देण्यात आले. मात्र आता निकालानंतर लाडकी बहीण योजना अर्ज पुन्हा पातळीने केली जाणार आहे, म्हणजे परत क्रॉस व्हेरिफिकेशन होणार. अर्जामध्ये त्रुटी आहे, हे अर्ज बाद केले जातील अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे पात्र महिलांचा अर्ज बाद होतील, अर्ज हे होईल आणि अपात्र महिलांचे अर्ज जे होता तो बाद होणार आहे. त्यात पात्र लाडक्या बहिणीला जे लाभ होता तो सुरूच राहणार आहे आणि अपात्र महिलांचा लाभ बंद होणार आहे. त्यांना दर महिन्यात लाडक्या बहिणीचा हप्ता मिळत राहील असे एकनाथ शिंदेने स्पष्टीकरण केलेलं आहे. म्हणजे इथं स्पष्ट सांगितलं आहे की अपात्र महिलांचे जे पैसे आहेत ते भेटणार नाही. पात्र महिलांचे पैसे दर हप्त्याला जसे येतात एंडिंगला तसंच येत राहणार आहे.
तर अपात्र महिलांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आणि ज्या महिलांचे डिसेंबरमध्ये पैसे आले नव्हते त्या महिलांचे आता डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्याचे हप्ते प्लस होऊन आलेले आहे. त्या महिलांना पण शुभेच्छा. आणि जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते ऑलमोस्ट टाकून झालेले आहे. काही काहींचे बाकी असतील तर त्याने थोडा वेट करायचा आहे. आणि ज्या महिलांना 1 पण रुपया आला नाही त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आतापर्यंत माझा 1 पण रुपया आला नाही, कोणता हप्ता आला कोणता नाही आला ते क्लिअर कट तुम्ही लिहून पाठवा. तसेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे. तर जेवढे होईल तेवढे आपले व्हिडिओ शेअर करत जा, त्या लाडक्या बहिणीपर्यंत पोचायला पाहिजे. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.